त्यांनी थेट दावा केला की मंदिरातून दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांचं नुकसान होत होतं। कारण राज ठाकरे यांनी केलेला हा दावा अत्यंत गंभीर आहे आणि म्हणूनच उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली। महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप नवीन नाहीत, पण काही आरोप असे असतात जे फक्त राजकीय चर्चा निर्माण करत नाहीत, तर थेट जनतेच्या श्रद्धेलाच प्रश्न विचारतात। कारण जेव्हा विषय मंदिराचा असतो, दानपेटीचा असतो आणि भाविकांच्या विश्वासाचा असतो, तेव्हा हा केवळ आर्थिक किंवा प्रशासकीय मुद्दा राहत नाही, तो सामाजिक, धार्मिक आणि राजकीय दृष्ट्याही अत्यंत संवेदनशील बनतो। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराबाबत केलेला एक गंभीर आरोप सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। त्यांनी थेट दावा केला की मंदिरातून दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांचं नुकसान होत होतं। हा दावा नेमका कोणत्या आधारावर करण्यात आला, त्यांनी सभेत कोणते पत्र वाचून दाखवले, या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि पुढे या प्रकरणाचं राजकारण कोणत्या दिशेने जाऊ शकतं, याच विषयाचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। राज ठाकरे यांच्या भाषणाची एक खासियत आहे, ते एखादा मुद्दा मांडतात तेव्हा तो फक्त एका पक्षावर टीका करण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर त्या मुद्द्याच्या माध्यमातून मोठं राजकीय चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतात। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत झालेल्या मेळाव्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं। भाषणाची सुरुवात वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांनी झाली, पण जसजसं भाषण पुढं सरकत गेलं तसतसं विषय मंदिराचा, श्रद्धेचा आणि त्या श्रद्धेशी जोडलेल्या व्यवस्थेचा झाला। गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आणि प्रश्न उपस्थित केला की जर मंदिरांबाबत एवढे गंभीर आरोप होत असतील तर त्यावर सरकारमधील जबाबदार लोक का बोलत नाहीत। पण त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भाविक भेट देणाऱ्या मंदिरांपैकी एक असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचा उल्लेख केला आणि तिथेही गंभीर प्रकार घडल्याचा दावा केला। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आरोप त्यांनी केवळ राजकीय भाषणात स्वतःच्या शब्दात केला नाही, त्यांनी व्यासपीठावरून एक पत्र वाचून दाखवलं। त्यांच्या म्हणण्यानुसार हे पत्र सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाशी संबंधित आहे। या पत्रात दानपेटीतील पैशांच्या मोजणी दरम्यान झालेल्या कथित अनियमिततेचा उल्लेख करण्यात आला होता। राज ठाकरे यांनी हे पत्र वाचून दाखवताच सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर हा विषय संपूर्ण राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू बनला। पत्रातील मजकुरानुसार मंदिरातील काही कर्मचारी दानपेटीतील पैसे चोरताना पकडले गेल्याचा उल्लेख आहे। त्यानंतर घडलेली बाब अधिक लक्षवेधी असल्याचा दावा करण्यात आला, कारण हे कर्मचारी पकडले जाण्यापूर्वी दर बुधवारी दानपेटीतून मोजली जाणारी रक्कम साधारणपणे 50 लाख रुपयांच्या आसपास असायची। मात्र संबंधित कर्मचारी पकडल्यानंतर पुढील काही आठवड्यात तीच रक्कम जवळपास 1.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं, असा दावा राज ठाकरे यांनी केला। याच आकड्यावरून त्यांनी एक मोठा निष्कर्ष मांडला, जर कर्मचारी पकडल्यानंतर दानपेटीत जमा होणाऱ्या रकमेत एवढी मोठी वाढ झाली असेल तर त्याआधी काही रक्कम नियमितपणे लंपास होत होती का, आणि जर तसं असेल तर वर्षभरात मंदिराचं सुमारे 18 कोटी रुपयांचं नुकसान होत असावं, असा संशय व्यक्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। इथेच त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। त्यांच्या मते हा प्रकार केवळ काही कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून या प्रकरणाचे धागेदोरे हे वरिष्ठ पातळीपर्यंत असण्याची शक्यता पत्रात व्यक्त करण्यात आली आणि म्हणूनच उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली। आता इथे राजकारणाचा खरा भाग सुरू होतो, कारण सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईतील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ नाही, या मंदिराची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणाशी कायम जोडली आहे। निवडणुकीपूर्वी अनेक मोठे नेते या मंदिरात दर्शनासाठी जातात। मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, केंद्रीय मंत्री असो किंवा विरोधी पक्षातील नेते असो, अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींपूर्वी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्याची परंपरा जवळपास सर्वच पक्षांमध्ये दिसून येते। त्यामुळे या मंदिराबाबत होणारी कोणतीही चर्चा आपोआप राजकीय स्वरूप धारण करते। राज ठाकरे यांनीही याच भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला। त्यांनी सांगितलं की लाखो भाविक श्रद्धेनं दानपेटीत पैसे टाकतात। कुणी परीक्षेत यश मिळावं म्हणून नवस करतो, कुणी नोकरी मिळावी म्हणून प्रार्थना करतो, तर कुणी आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी दान करतो। पण जर अशा ठिकाणीच आर्थिक गैरव्यवहार होत असतील तर हा फक्त पैशांचा प्रश्न राहत नाही, तर तो थेट भाविकांच्या विश्वासावर आघात करणारा विषय बनतो। त्यामुळे हा मुद्दा लोकांच्या मनात पटकन पोहोचतो आणि त्याचं राजकीय वजनही वाढतं। राजकीयदृष्ट्या पाहिलं तर या वक्तव्यामागं आणखी एक स्तर दिसून येतो। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात भ्रष्टाचार, निधी, सत्ता संघर्ष, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध चौकशा यावरून सातत्यानं राजकारण सुरू आहे। अशा वातावरणात मंदिर व्यवस्थापनाचा मुद्दा पुढे आणल्यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू बदलण्याचाही प्रयत्न असल्याचं काही राजकीय विश्लेषक मानतात। दुसरीकडे राज ठाकरे स्वतःला केवळ विरोधासाठी विरोध करणारा नेता म्हणून नव्हे, तर श्रद्धा आणि व्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित करणारा नेता
असं मांडण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आता पुढे काय होणार. कारण राज ठाकरे यांनी केलेला हा दावा अत्यंत गंभीर आहे. त्यांनी सभेत वाचून दाखवलेल्या पत्राच्या आधारे हा मुद्दा उपस्थित केला असला तरी या आरोपांची अधिकृत चौकशी आणि त्यातून निघणारा निष्कर्ष काय असेल हे पुढील काळात स्पष्ट होईलच. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा सरकारची भूमिका, मंदिर प्रशासनाचं स्पष्टीकरण आणि तपास याकडे लागल्या आहेत. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर हा मुद्दा इथेच थांबणार नाही. कारण महाराष्ट्रात मंदिरं, हिंदुत्व आणि श्रद्धेचे विषय हे नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष हा मुद्दा सरकारला घेरण्यासाठी वापरू शकतो. तर सरकारवर या प्रकरणात वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा दबाव वाढू शकतो. जर चौकशीची मागणी पुढे गेली तर हा विषय विधानसभेतही गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे या प्रकरणामुळे मंदिराच्या व्यवस्थापनावरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक मोठ्या देवस्थानांमध्ये दररोज लाखो रुपयांचं दान जमा होतं. त्यामुळे त्या पैशांची मोजणी, सुरक्षा, लेखापरीक्षण आणि पारदर्शकता याबाबतच्या व्यवस्थेवर पुन्हा चर्चा सुरू होऊ शकते. केवळ सिद्धिविनायक नव्हे, इतर मोठ्या मंदिरांमध्येही आर्थिक व्यवहार पारदर्शक करण्याची मागणी या निमित्तानं जोर धरू शकते. राज ठाकरे यांच्या भाषणात आणखी एक राजकीय संदेश लपलेला दिसतो. त्यांनी हा मुद्दा फक्त आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित ठेवला नाही, तर भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न म्हणून मांडला. म्हणजेच हा विषय भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. त्यामुळे आगामी काळात इतर पक्ष या आरोपांवर काय भूमिका घेतात आणि सरकार याबाबत अधिकृत भूमिका कोणती मांडतं यावर या वादाचं पुढचं राजकारण ठरणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मंदिर हे केवळ श्रद्धेचं केंद्र नसतं, तर ते लाखो लोकांच्या विश्वासाचं प्रतीक असतं. त्यामुळे अशा ठिकाणांबाबत कोणताही गंभीर आरोप झाला तर त्याची निष्पक्ष चौकशी होणं आणि सत्य जनतेसमोर येणं हीच लोकशाहीची अपेक्षा असते. आता राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ भाषणापुरते मर्यादित राहतात का, की त्यातून प्रत्यक्ष चौकशी, राजकीय संघर्ष आणि नवे खुलासे समोर येतात? हे पाहणं पुढच्या काही दिवसात अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.